हाय गाईज, आज बनवतो आपण डाळ कांदा. तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. ही आपण एक तास डाळ भिजत घातली होती, चणा डाळ. तिला आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुन्हा एकदा. आता एक वाटी घेतली होती. त्यानंतर 4 इथे कांदे घेतलेत मिडियम चिरून घेतलेले आहेत बारीक असे. त्यानंतर 10-12 लसूण पाकळ्या एकदम सोलून घेतलेल्या, साफ करून घेतलेल्या चेचून आहेत घेतल्यात आणि चेचून पण घेतलेले आहेत. इथे घरगुती मसाला आणि थोडीशी मिरची पावडर, असे सगळं आपण साहित्य घेतलेलं आहे. साहित्य आता फोडणी आपण आधी इथे कढई ठेवलेली आहे, त्यात तेल तापवायला ठेवलं आहे आपण. आता त्यात आपण फोडणी करणार आहोत. त्यासाठी आपण आधी टाकते राई, थोडीशी, थोडंसं जिरं. त्यानंतर आपण टाकूया त्यात लसूण, इथे आपण लसूण थोडंसं परतवून घेऊया आधी. आपण टाकतोय आता थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद. आता आपण त्यात टाकूया कांदा, जो आपण चिरून घेतलेले आहेत बारीक असे. इथे कांदा चांगल्या प्रकारे असं परतवून घेऊया आपण, त्यामुळे त्याला वास नाही ना कच्च्या कांद्याचा. आणि आपण हे बारीक गॅसवर करतोय. आता ह्यात टाकतोय आपण आलं लसूणची पेस्ट ना. हो, आलं लसूण पेस्ट थोडीशी. चांगलं घेतलं वास गेला पाहिजे ना आलं लसूणचं.
चांगल्या प्रकारे असं परतवून घ्यायचं, जेणेकरून आलं लसूणचं वास आलं लसूण किंवा कांद्याचा वास नाही आला पाहिजे. तर आपण ह्याच्यात हे मसाले घालून देऊ. घरगुती मसाला आणि मिरची पावडर. तर डाळ घालून देऊ. आता आपण त्यात टाकतोय चण्याची डाळ. आता आपण ह्याच्यावर झाकून ठेवूया 2-3 मिनटं इथेच थांबायचं आपल्याला. इथे तर आपण झाकण काढून घेतोय. आता आपण त्यात टाकणार आहोत गरम पाणी थोडं. ते शिजून देऊया, पण मध्ये मध्ये आपण उघडून बघू. आपण एकदा मीठ घालूया. त्यात आता आपण चवीनुसार मीठ घालतोय. इथे आपण बघूया डाळ शिजली आहे का आधी. डाळीचे 2 भाग होतो. आपण पूर्ण डाळ शिजून घेणार नाही आहेत, मऊ करायची नाही आपल्याला. अशी दिसते ना मध्ये कलर तिचा तेव्हा मध्ये अशी एवढी अशी ठेवायची आपल्याला. दोन मऊ नाही करायची. हे थोडंसं आपण गरम पाणी टाकूया, कारण आपल्याला भातासाठी करते. चपातीसाठी केलं असतं, भाकरीसाठी एवढं अशीच ठेवली असती सुकी. कोथिंबीर आता वरून टाकतोय आपण कोथिंबीर.
भरपूर अशी. तर डाळ कांदा भाजी तयार झाला आहे, भाताबरोबर तयार होईल. इथे तर आपली रेसिपी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.